नाशिकमध्ये ओलाचं 29 किलोमीटरचं एवढं मोठं बिल मित्रांनो, बापरे! सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो आज आहे ना घरातून निघलो होतो सकाळी मस्त निवांत. पण अचानक बुकिंग वाजली ना भाई, पार्ले कंपनीला जायचंय कस्टमरला. मग काय कस्टमरला पिकअप केलं तुमच्या भावानी आणि मस्त निघला ना सनाट. पण रस्ते एवढे भारी झाले ना भाई, अशी पळाव वाटते ना गाडी विचारायच्या बाहेर. पण आपली गाडी 80वर लॉक आहे ना यार, काय करणार? 80च्या पुढं तर पळत नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तरी पण तुमचा जोरात सुटला म्हटलं काहीच विषय नाही. तरी पण 80ला लावून ठेवली आणि एकदम सुनाट निघलो ना भाई. पण रस्त्यात बघतो तर काय अचानक खडखडी रस्ता आला ना भाई तुमच्या भावाला. चायला म्हटलं खडखडी रस्ता आणि फायनली कस्टमरला घेऊन आलो ना पार्ले बिस्किट. लहानपणापासून पार्ले बिस्किट खाता आलं चायला, आज पण पार्ले बिस्किटच बुकिंग घेऊन आलो, काय अडचण नाही. पण इथं आल्याच्या नंतर म्हटलं आता ट्रिप एंड करू. कस्टमरला म्हटलं कस्टमर तुम्ही OTP द्या ना एंड. मग कस्टमर म्हटलं कुठं राहते? अरे कुठं राहता यार भाई, पहिल्यांदा बुक केली काय? म्हटलं बाबा तू असतो ना तिथंच बघून घ्या ना सर तुम्ही, काय यार? सर म्हणे अरे मिल गया येलो म्हणे. मग काय कस्टमर दिलं एंड केली ना तुमच्या भावानी. आणि ट्रिप एंड केल्याच्या नंतर भाऊ डायरेक्ट 1015 रुपये बिल निघलं ना. क्या बात आहे म्हटलं, एकदम मस्त बिल निघलं ना. मग काय ट्रिप पण एंड करून टाकली, कस्टमर बिल खुश झालं ना भाई. कस्टमरने डायरेक्ट 100 रुपये एक्स्ट्रा दिले. म्हटलं क्या बात आहे यार, आता याच्या घरी जाऊन पार्ले बिस्किट घेणार आणि सगळे पार्ले बिस्किट खाणार, म्हणजे तुमच्या कंपनीला फायदा होणार 100%. मग काय तुमचा भावाने युटर्न मारला एकदम खुशी खुशीमध्ये. म्हटलं आता घरी जाऊन पार्ले बिस्किट खाऊ आपण. मग काय भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा ना पब्लिक, आणि पार्ले बिस्किट खा. आपल्या भारताचं बिस्किट आहे बरं काय. धन्यवाद.